मंगले मला हॉस्पिटलला पाठवतोय रे. आता तुलाच पाठवतो तुझ्या. मंगल चल. ज्या मुलीच्या शोधात इतके दिवस होतो मी ती मिळाली. चला. हे सगळं नाटक 9 महिने 9 दिवस झेलायचं म्हणजे काय झालं? सरकली. कोण? उशी. उशी कुठली? पोटाची. सारख्या सारख्या उशा बांधून का फिरत असते डोक्याखाली घ्यायचं सोडून? कशाला फिरत असते काय? कशाला फिरत असते? आईचं सतत माझ्या पोटावर डोळा असतो. सतत काहीतरी खायला तरी देत असतात किंवा औषधं तरी देत असतात. अगं शेवटी मला आई किती वेळा आहे. सांगितलंय पट्ट्यांच्या उशांची ऑर्डर द्या म्हणून. दिली आहे ऑर्डर. महिन्याला एक याप्रमाणे दिली आहे. कळलं ना? कोमल कोमल आलिया आलिया. या ये खाली ये. अगं ते शक्य नाहीये. का? सरकतेय. काय सरकतीये? उशी. बाळ. बाळ. उगी बाळ. काय? उगी बाळ. बाळ. उगी बाळ. उगी बाळ. उगी बाळ. उगी चावटपणा करू नकोस तू. चल चल ये ज्यूस घे. आता काय? मैंने प्यार किया. अरे 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 हळू हळू हळू. हो हळू. तिने उतरू नये म्हणून तिला किती सांभाळतोय. सावकाश सावकाश घे पी. सावकाश ग सावकाश. काही देश भरभर पी. जड आहे. संपत आली आहे. वेळ संपली. झालं सगळं. जाऊ आता. जाऊ. अरे साहब हम आ गया. क्यों? उशी. हा उशी. उशी. आई उशी. चल ती पळ. एवढ्या उशा? एवढ्या उशा? साहब आप ही ने तो ऑर्डर दिया था. मुकुंदा तू दिली होतीस? मी मी कशाला एवढ्या उशांची ऑर्डर देईन? मला एकच डोकं आहे. मी काय रावण आहे एवढ्या उशा घेऊन झोपायला? साहेब तुम्हीच म्हणाला होतात की 5 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंतच्या उशा घेऊन ये. या 5 महिन्याच्या 5 आणि 9 दिवसांचे फ्री. मुकुंदा 5 महिन्यांच्या काय भानगड काय आहे ही? अगं आई भानगड वगैरे काही नाहीये. मी तुला सांगतो हा सेल्समन असणार. एकावर 4 फ्री. या स्कीम मधल्या उशा आहेत त्या. तो आहे ना 5च्या 5 आपल्या गळ्यात मारून त्याचे पैसे वसूल करायला बघतो. ए, चल, जाओ. चाय ही लोक ना डॅम्बिस असतात. अशा वेळी डॅम्बिस मामा पण कुठे हरवला नेमके वेळी काय कळत नाहीये. मैं यहाँ हूँ भागे. आला. अडचणीच्या वेळी नेमका आला. अरे श्रीरामा अरे होतास कुठे तू? ती स्टोरी नंतर सांगतो. मी सध्या भयंकर आनंदात आहे. पण इथं काय चाललंय? मामा मला सांग या उशा काय आपण मागवलं होतं? उषा. काय झूठ बोलतो साहब? आप ही ने अरे तो. बाबा हा, महिने उषा, क्यों उषा, मांगा उषा. हुआ है उषा? उषा मागवल्या. बरोबर आहे मुख्या. अरे तुला सांगितलं नव्हतं का मी? म्हणलं त्या दुकानात ऑर्डर देईन त्या उषा घे. विसरतो रे तू पटकन. तू मागवले होते? हा. कशासाठी? अगं पोटोशी बाय आपलं बाई पोटोशी असते का नाही, अशा उशा दर महिन्याला तिच्या पायाखाली ठेवायच्या आणि उंची वाढवत न्यायची. म्हणजे तिच्या गरोदरपणाच्या वेळेस बाळणपणाच्या वेळेस तिला अतिशय सोपं जातं. बाळ गुटगुटीत होतं. देऊ का वापस उशा? नाही पाहिजेत ना मला. किती पैसे झाले? 500 रुपये. 500 राहता काय इतन्यास उशी ओके. असू दे, चला, असू दे. आणते मी. अक्का ये ले 100 रुपये दे पाहिला और 400 ले. कोण आहे आकडे? उगी बोलायचं. मामा ही पोरं काय सांगतायत? आज तुम्हाला चॉकलेट देणार आहे? चॉकलेट मुकुंदा? अरे माझ्या इतक्या वर्षाच्या मेहनतीचं फळ आज फळाला येणार. अरे तू भाग्यवंत आहेस. 100 वर्षात एखाद्या पेशंटला ही मुळी सापडती. अरे ती आपल्याला सापडली आहे. आकर पटकन मुकुंदा. मामा ही तुझी पोरं शोभतात. तुझ्याच वळणावर गेल्यात. फसून आणलं मला चॉकलेट देणार म्हणून. काय चॉकलेट आहे? खरंच खा. नाही खा. जा आता मजा करा. या सगळ्यामध्ये सयाजीचा हात आहे? अरे मला नाही पटत मामा. अरे मी तुला खात्रीनं सांगतो मुख्या,
त्यांनी तुला दिलेली आणि तुझ्यावर उलटलेली मुळी आहे ना, तेव्हाच मला जरा डाऊट आला. आणि मला तर खात्री आहे मला पळवण्यामाग त्याचाच हात असणार आहे. त्यांनी त्याचा काय फायदा? तेच कळना गेलंय. पण त्याला धडा शिकवावा लागणार. धडा शिकवूया, होय. पण आधी कळलं पाहिजे ना ह्या मागे त्याचा हात आहे. ए भाऊ माझा पेपर येतो. हा? हा, कुठे गेला? मुकुंदा, मामा, अरे हे तिथे बघ, काय करतोय ही इकडे? कीर्ती बघ, हे बघ कीर्ती. हा? अरे कीर्तीचा फोटो आला अरे. पेपरात. आमदार जगतापांची मुलगी आहे ही. हा आईला मेलो मामा. हा. आता हा आमदार येणार, आपल्या पोरीला घेऊन जाणार, हा. आईला सगळं कळणार. मुंडण, आता माझी काशी, काय ए, खरं नाही. गप्प बस, मला जरा विचार करू दे. काय विचार करणार मामा आता याचा तू? हिला माहित नाही पण त्याला माहित. याच्यात नंबर दिलाय. थांब, आयडिया. आता त्याला फोन करून काय करणार आहेस? हं? गप्प बस. आमदार जगताप साहेब आहेत का? हे आमदार साहेबांची पोरगी. अरे कुठची पोरगी मला माहित नाही. अरे मला मारू नका. अरे मला उलटा का केलाय? सरळ सांग रे. मारा. मी सरळ मारली माणूस आहे. अरे मारू नका लागतंय की रे. अरे मारत असेल तर हळू मारा केलेलं लागतंय की यार. कुठची पोरगी नाही माहिती की रे. खरंच सांगतोय. अरे सोडा मला सोडा. अरे थांब, बघ 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 कसा लाता मारतोय बघ. हे सालिया, मी तुझा बाप आहे, कळलं ना? अहो चला उठा. थांब अरे. मार मार, आईला लाथा मार, लाथा मार. पण आता यायला उशीर नको करू. हा हा तेव्हा तो कसा करतोय. कसं असेल हो आपलं बाळ? बघा, नाक अगदी तुझ्यासारखा, गोरा रंग माझ्यासारखा, केस कुरळे थेट सचिन तेंडुलकर सारखे. सचिन तेंडुलकर. आपले हे स्वप्न खरंच पूर्ण होतील का? होतील ग, आणि नाही झाली तरी खंत नाही करायची. जगायचं, जगत राहायचं. कुणाला टीबी होतो, कुणाला कॅन्सर होतो, कुणाला ट्युमर होतो. तसं आपल्याला वांझपणाचा रोग झाला असं समजायचं आणि जगायचं. ती लोक जगतात ना, मग आपल्याला जगायला काय? साला देव सुद्धा किमयागार आहे, सारखा खेळ खेळत असतो. कधी एका वेड्या बाईला खेळायला बाळ देतो, तर कधी कुमारिकेला बाळ देऊन तिचंच खेळणं करतो. खरं सांगू, बाळ कीर्तीच्या पोटात वाढतंय, पण ते सदैव माझ्या पोटात असल्यासारखं भासतं मला. खरंच आई होण्यासारखा आनंदाचा क्षण नाही स्त्रीच्या आयुष्यात. का बापाला नाही आनंद होत? अहो, कीर्ती तिचं बाळ आपल्याला खरंच देईल का? गेले काही महिने बाळाचं अस्तित्व जगतीये मी. एवढं होणे ते बाळ आपलं नव्हतंच हे जर आईना सांगायची वेळ आली ना, तर मी नाही जगू शकणार. ए वेळाबाई, असं नाही बोलायचं. हं? चल शांत हो, शांत हो. चल 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 चल. कोण आहे? कोण आहे तिथे? अरे कोमल,